आपण वाढदिवस साजरा करूया कुटुंबांच्या समवेत या राज्याचे ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दोन्ही तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि सर्व व्यासपीठावरील सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये एक आपला जातोय विक्रम बाबा हा फिल्मचे जोडी आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपणास इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं बाबा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व या गटातील सर्व तरुण सहकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी विनंती आहे आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो विविध आपणास इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं आदरणीय विक्रम बाबा आपलं मी मनापासून स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि करावा सन्मान्य नितीन जीबीर आणि सन्मान्य महेश पाटील या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये सन्मान आदरणीय अतुल बाबा भोसले मनापासून रामकृष्णजी बेताव आपला सन्मान या कार्यक्रमाच्या आदरणीय चित्रलेखाताई माने आपण करतो आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्मान्य अमोलजी कदम यांना की आपण आदरणीय भीमराव काकांचा सन्मान या ठिकाणी करावा सन्माननीय राजीव कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होता आदरणीय बापूंना माझी विनंती अक्षर शुभास्ते या ठिकाणी आदरणीय संपतराव दादा माने यांचा सन्मान या ठिकाणी होता सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कराड तालुक्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी बसावं आणि आदरणीय मनोज दादांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर रणसिंगजी माळवे आणि अमोलजी कदम या दोघांच्या शुभास्ते या ठिकाणी होतं आदरणीय मनोज दादा आपण या ठिकाणी उपस्थित
लोकप्रिय आमदार आदरणीय मनोज दादा घोरपडे यांचा सन्मानाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात मान्यवर मंडळी या ठिकाणी विक्रम बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या. विक्रम बाबा आपणास उदंत अशा लाख लाख आपलेही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय स्मिताताई आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत करतो. आदरणीय स्मिताताई घरगे, सन्माननीय रुक्मिणीताई जाधव आणि व्यासपीठावरील सगळी मंडळी आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी सरपंच शिवाजीराव अवघडे, माजी सरपंच संजयजी पिसा, संजयजी पाटील विकास सेवा सोसायटी सदस्य, माजी चेअरमन संजयजी पिसा, ताराजीराव पिसा, नवनाथ पाटील, धनाजी पवार, साहिल पिसा, सुधा पिसा, नवनाथजी पिसा, नितीन काका कुलकर्णी, चोराळकर ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमाचे लोकप्रिय आमदार आदरणीय जयकुमार भिगोरेभाऊ यांचा आगमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. आपण सर्वांनी स्वागत करायचं. आदरणीय जयकुमार भिगोरेभाऊ यांचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या मातीचा सुपुत्र, एक भूतावती नेतृत्व, रुग्णालयाचा नदीचा पालकमंत्री, आपल्या सर्वांचा लाडका भाऊ, आपला जयाभाऊ. सन्मान्य श्रीकांत पाटील, सन्मान्य ज्ञानदेवजी पवार आणि अमितजी गाडवे आणि सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरेभाऊ यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्थात जनतेपासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आदरणीय जयाभाऊंचा सन्मान होतो. एकदा दोन्ही हात वरती करायचे, जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय जयाभाऊंसाठी. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्राध्यापक NS उर्फ बट्टा गोडसे सर आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान या ठिकाणी होतो. धनाजी पाटील आपल्या शुभार्थी या ठिकाणी सन्मान होतो. आदरणीय माजी तालुका अध्यक्ष धनंजयजी चव्हाण, भरतशेठ जाधव आणि सन्माननीय डॉक्टर विवेकजी देशमुख आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान मनापासून स्वागत करून आदरणीय आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झाला. ते आदरणीय विक्रम बाबा बोलतात, एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय विक्रम बाबासाठी. मनोज दादा असतील, रामकृष्ण वेताळभाऊ असतील, या सर्वांनी या विकास कामाचा पाठपुरावा केला आणि आज ती पूर्णत्वास गेली. गेले 10-15 वर्ष झालं समाजकारणामध्ये मी काम चालू केलं. हे काम करत असताना लोकांचा सहवास लाभला आणि माझे जीवाभावाचे मित्र निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी मी अहोरात्र कधी काम करावं लागलो ते मला पण कळालं नाही. अतुल बाबा इथं आहेत. अतुल बाबांच्या सहकार्यानं या पुशेसवडी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या कृष्णा हॉस्पिटल मार्फत आदरणीय सुरेश बाबा असतील, विनू बाबा असतील, बाबा 2014चं इलेक्शन लढत असताना विनू बाबांनी एक लिस्ट मला दिली होती. त्या कालावधीमध्ये जवळजवळ 3 वर्षामध्ये जवळजवळ 85 लाख रुपयाची बिलं 2014 पूर्वीच आपण माफ केली होती आणि आज अखेर तुम्ही ते कार्य आमच्या मदतीसाठी आमच्या पुशेसवडी जिल्हा परिषद गटासाठी करत आला. तो आकडा जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा आहे. काल सुद्धा
आपल्या कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्यानं राजाचे कुर्ले गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेतलं. येणाऱ्या काळामध्ये पुढील महिन्यामध्ये आम्ही कुशेसावळी जिल्हा परिषद गटातील सर्वच गावामध्ये तुमच्या सहकार्यातनं आरोग्य शिबिरे घेतोय, नेत्ररोग शिबिरे घेतोय. वाढदिवसाचं माध्यम पुढे येत असताना तो फक्त दिखाव्यासाठी न मनवता माझे जे जीवाभावाचे सहकारी आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्यातनं काहीतरी समाज उपयोगी काम व्हावं, समाजाला दिशा मिळावी या दृष्टिकोनातून गेले 5 ते 7 वर्ष झालं आम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये वृक्ष संवर्धनाची चळवळ हाती घेतली. आतापर्यंत बाबा जवळजवळ 20 ते 25 हजार झाडं आमच्या माध्यमातून लावून झाले आणि येणाऱ्या या महिन्यामध्ये 50 गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, आमच्या सोसायट्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व कार्यकर्ते असतील आणि शाळा असतील यांच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 वृक्ष लागवडीचा संकल्प आम्ही सोडला आणि निश्चितपणे आम्ही तो पूर्ण करणार आहे. आज अखेर या 5 वर्षामध्ये कुशेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज, शिवेंद्र बाबा, जयाभाऊ, अतुल बाबा, मनोज दादा, धैर्यशील दादा, रामभाऊ, वेताळ साहेब यांच्या प्रयत्नातनं मार्गदर्शनातनं जवळजवळ 77 कोटी रुपयाची विकास कामं मंजूर करून पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश आले. फक्त आता असं झालंय की विकास कामं मागितल्यानंतर पूर्ण होतात, त्यामुळे आता भाऊ कोट्यवधी रुपयाची विकास कामं मागण्यासाठी इथं स्पर्धा लागली आणि ग्राम विकास खातं तुमच्याकडे आहे. त्यामुळे आज कुशेसावळी जिल्हा परिषद गट तुमच्याकडे एका आशाभूत नजरेनं बघतोय. आज सुद्धा तुम्ही जर लिस्ट इथं बघितली तर मला सांगण्याचं धाडस होत नाही. नुसतं कुशेसावळीनी किती कोटीची कामं तुमच्याकडे मागितली असतील ते धैर्यशील दादा तुम्हाला सांगतीलच, परंतु तुमच्याकडे का मागितलं जातं तर तुमच्याकडं ते देण्याची ताकद आहे, धमक आहे, म्हणूनच तुमच्याकडे ते मागितलं जातं. भाऊ आजपर्यंत खटाव तालुक्यामध्ये आम्ही पाण्यासाठी संघर्ष केला. भाऊसाहेब गुदगे असतील, डॉक्टर दिलीप यादवकर साहेब असतील, तेव्हापासून आम्ही आमच्या भागाला बारमाही बागायती पाणी मिळण्यासाठी संघर्ष करतोय. कित्येक वेळा पाणी पूजन झालं, कित्येक वेळा पाणी दाखवलं गेलं, परंतु त्या काळामध्ये उरमोडीचं पाणी असेल, तरळीचं पाणी असेल, टेंबूचं पाणी असेल, या पाण्याचं परमनंट असं आवर्तन आम्हाला मिळत नव्हतं. परंतु तुम्ही गेल्या 15 वर्षापासून या आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय. आता मनोजदादा आमदार झाले, संघर्ष खूप केला, पिढ्या ना पिढ्या बर्बाद झाल्या. जवळजवळ एक पिढी आमची या पाण्यासाठी संघर्ष करून गेली, परंतु 100% पाणी काय आम्हाला मिळणं झालंय. तुम्ही भरपूर प्रयत्न केले, पाणी आता आमच्या शेतापर्यंत आले, पाईपलाईनची कामं सुद्धा चालू झाले. भाऊ आपण मागच्या वर्षभरापूर्वी ज्यावेळी शामगावचा लॉंग मार्च तहसीलदार कचेरीवरती निघाला होता, त्या शामगाव मधले कित्येक तरुण तरुणी, माया आया बहिणी आणि ज्येष्ठ तिथं उपोषणाला बसले होते, परंतु त्या काळी कुणालाही त्याची कणाव आली नव्हती. भाऊ तुम्ही तिथं गेला, तुम्ही शब्द दिला आणि ते उपोषण सोडवलं. शब्द नुसता दिला नाही तर शामगावला टेंबूचं पाणी आपण आरक्षित केलंय. आपण शामगावला टेंबूचं पाणी आरक्षित केलं. आमच्या या भागाला आशा निर्माण झाली. धैर्यशील दादा, मनोज दादा, रामकृष्ण वेताळ भाऊ या सगळ्यांनी तिथं प्रयत्न केले, शामगावला पाणी आलंय. आता आमचं राजाचे कुर्लं, गोरेगाव, पारगाव, कुशेसावळी त्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्या त्या टेंबूच्या पाण्याकडे भाऊ आस लावून बसलेले आहेत. 100% आम्हाला खात्री आहे. तुम्ही मध्यंतरी प्रयत्न केले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तसे आदेश दिले. मनोजदादा आमदार म्हणून तिथं विधानसभेमध्ये आमचा प्रश्न मोठ्या ताकदीनं उपस्थित करतायत. धैर्यशील दादा, रामकृष्ण वेताळ भाऊ यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं आता हे पाणी आमच्या टप्प्यात आलेलं आहे. आज भाऊ तुम्हाला इथनं जाता जाता तेवढाच शब्द मागणं असेल आमचं की ते पाणी तुम्ही शब्द आम्हाला द्या, या 6 महिन्यामध्ये आमच्या कुशेसावळी परिसरामध्ये आलं पाहिजे आणि निश्चितपणे तुम्ही ते आणून द्याल. कारण तिकडं बघितलं की तुम्ही जिथं जिथं शब्द दिला
तुम्ही काही दिवस एक पण केला होता आपल्या भागासाठी आणि तो फेटा तुम्ही नेसला नव्हता. तुम्ही पाणी आणून दाटवलं आणि मगच फेटा नेसला. तसं या भागासाठी सुद्धा आपण ताकदीनं नियोजन करावं आणि ते पाणी या 6 महिन्यामध्ये आम्हाला द्यावं. पाण्याबरोबर उरमडीची योजना अत्यंत आपल्या तालुक्यासाठी महत्वाचे. जास्तीच्या काय गोष्टी मी सांगत असेल पण भाऊ तुम्ही आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आहे, सोलापूरचे पालकमंत्री आहे. कोट्यावधीचा निधी आपल्या मार्फत येणार आहे. ज्या योजना तुम्ही तिथं द्याल तुमचं फडणवीस साहेबांचे असलेलं नातं जगजाहीर आहे. त्यामुळे आम्ही मागायला काही कमी पडणार नाही. आमची उरमोडीची योजना आहे. तुम्ही सगळ्या योजना आता सोलरवर घ्यायला लागलाय. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीसाठीच्या सोलर योजनेचं नियोजन करतायत. जवळजवळ 20,000 मेगावॅट जी वीज आहे ती सोलरवरती येणार आहे. आमचं एवढंच मागणे आहे. इथं आमची डोकी फुटतायत. आम्ही बिलं भरून आता दमलोय. दररोज उठायचं, बिलासाठी भांडायचं, पैसे गोळा करायचे, पाणी सोडायचं. भाऊ बाबा तुम्ही प्रयत्न करा, आमचा मुद्दा ताकदीने तिथं मांडा आणि ही उरमडीची योजना 100% सोलरवर घेण्यासाठी मनोज दादा तुम्ही सगळ्यांना ताकदीने प्रयत्न करा. निश्चितपणे ही जनता हे जन्मभर तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही. रोजगाराच्या दृष्टीनं या भागामध्ये तशी उद्योगधंद्याची कमतरता आहे. आज वर्धन कारखाना उभा आहे, पडळ कारखाना उभा आहे. अतुल बाबांच्या माध्यमातून कित्येक लोकांना आमच्या रोजगार मिळतोय. भाऊ आपण तिकडं MIDC केली. खटाव तालुक्यामध्ये सुद्धा आमच्या या कुशेसवळी आणि औंध परिसरामध्ये जर तुम्ही तसं प्रस्तावित केलं तर जागा सुद्धा उपलब्ध आहे. कुठला तरी SAZ तरी आणा, केंद्रातलं काहीतरी आणा, पण कमीत कमी 5,000 लोकांच्या हाताला इथं रोजगार भेटेल यासाठी आपण ताकदीनं काम करा. आज मला आशीर्वाद देण्यासाठी या भागातनं हा जनसमुदाय इथं उपस्थित राहिला. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भविष्य काळासाठी तुम्हाला शब्द देतो. आजपर्यंत काम करत असताना समाजकारणाची आवड निर्माण झाली. राजकीय दृष्ट्या सुद्धा धैर्यशीलदादांची पाठराखण केली. या कुशेसवळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाला या माध्यमातून शब्द देतो. ज्या म्हणून काय तुमच्या अडचणी असतील त्या अहोरात्र सोडवण्यासाठी उपलब्ध राहील. विकास कामं इथं बसलेल्या ज्येष्ठ मंडळीच्या मार्फत सोडवणूक करेल. छत्रपती उदयनराजे असतील, शिवेंद्रबाबा असतील यांच्या माध्यमातून सुद्धा या भागाच्या विकासासाठी ज्या ज्या काही योजना राबवता येतील ते राबवण्याचं तुम्हाला वचन देतो. आज आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिला. तुमच्या पुढे नतमस्तक होतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलताय आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतात किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय प्राप्त विक्रम बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि कुशेसवळी जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांचा पाणीदार आमदार म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये उल्लेख केला जातो, आता ज्यांचा ग्राम विकास खात्याचे यशस्वी मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचा गौरव केला जातो आणि ज्यांनी वारीच्या अखंड जेवढ्या वाऱ्या झाल्या त्या सगळ्या वारीमध्ये यशस्वी वारीचं नियोजन करण्याचं ज्यांनी काम केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयाभाऊजी गोरे, आपल्या सगळ्यांचे नेते युवकांचे आशास्थान भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कराड दक्षिणचे कणखर आमदार सन्माननीय अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे, या सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सन्मान्य येळगावकर साहेब, सन्मान्य चित्रकलेखाताई माने, सन्मान्य भीमराव काका, सन्मान्य संपत दादा, सन्मान्य सागरजी शोदास, व्यासपीठावर सगळीच मंडळी
सगळ्यांचा नाव उल्लेख घेण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण उपस्थित आहोत ते या जिल्हा परिषद गटाचे नेते सन्माननीय विक्रम बाबा कदम आणि समोर उपस्थित असलेले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, युवक मित्र व पत्रकार बांधव, ज्यांचा वाढदिवस आहे ते विक्रम बाबा हे एक युवकांचा आशास्थान असणारे एक नेतृत्व. ते आता आपल्या समोर ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला एक कणखर नेतृत्व कसं असावं हे आपल्याला विक्रम बाबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. खर तर मगाशी नाव घेताना मी धैर्यशीलदारांचं नाव चुकलो, परंतु ज्यांचा पाठिंबा खऱ्या अर्थानं या कुटुंबाला मोठं करण्यामध्ये, यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा पाठिंबा आहे, किंबहुना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेले 20 वर्ष अहोरात्र प्रयत्न करून कार्यकर्त्यांची जमवाजमव करणारा कोण नेता असेल तर ते धैर्यशीलदारांच्याकडे आपल्याला बघितलेलं पाहिजे. अशा एका वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज या जिल्हा परिषद गटामध्ये जयभावांच्या माध्यमातून जवळपास 9 कोटी कामांचा भूमिपूजनाने उद्घाटन होत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देश गेल्या 11 वर्षामध्ये प्रगतीच्या मार्गावरती पुढे झेपावतोय आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरला गेलेला आपल्याला सगळ्याला बघायला मिळतंय. मागाशी विक्रम बाबांनी सांगितलं की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक चौफेर विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो, परंतु महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1000 कोटीचा विकास निधी आपल्या सगळ्याच्या साक्षीने आलेला आहे. आपण सगळ्यांना बघतोय आदरणीय जयभावांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष मल्हारपेठ ते मायनीपर्यंतचा रस्ता, जो अनेक वर्ष प्रलंबित असणारा रस्ता, जयभावांच्या नेतृत्वामध्ये त्या रस्त्याचं आता कणखर काम आपल्याला झालेलं बघायला मिळते. जवळपास 400 कोटीचा निधी हा राज्य सरकारने एबीडीच्या माध्यमातून या रस्त्यावरती आपल्याला दिलेला आहे. आपण बघतोय हा दुष्काळी भाग होता, परंतु ज्या वेळेला जयभाव विधानसभेमध्ये गेले त्यावेळेला या खटाव असेल मान विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय जयभावांच्या मार्गदर्शनामध्ये झालेलं आहे. खरंच आहे मगाशी विक्रम बाबांनी सांगितलं की गेली 25 वर्ष जे आमदार आमच्या विधानसभेमध्ये काम करत होते त्यांना गेल्या 25 वर्षामध्ये शामगाव असेल, पाचूद असेल, किंबहुना राजाचं कुर्ला असेल, गोरेगाव असेल, या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पूर्वेच्या भागाला पाणी देता आलं. शामगाव सारख्या गावाला 2-2 वेळा आंदोलन करावी लागली. ज्या वेळेला त्या ठिकाणी आंदोलन केलं त्यावेळेला माझे आमदार त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या गावाला आपण पाणी देऊ शकत नाही. महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला राज्य सरकारनं सांगितलं की टेंबूचं पाणी या 4-5 गावांना देता येत नाही, परंतु आदरणीय जयभावांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि देवेंद्रजींनी सांगितलं की निश्चितपणे या 4-5 गावाचा निर्णय आम्ही विधानसभेच्या अगोदर लावू. आणि त्या आंदोलनाला स्वतः जयभाव आले आणि जयभावांनी शब्द दिला की विधानसभेच्या अगोदर आपण या 4-5 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू. असं एक यशस्वी नेतृत्व आपल्याला आज या विभागाला लाभलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण काम करतोय. अशा एका नेत्याच्या कणखर पाठीशी उभं राहण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे चौफेर विकास होतोय, परंतु मित्र आपल्याला सगळ्याला विसरून चालणार नाही की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे. ज्या पद्धतीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अटीच्या अटी आमदार आपण महायुतीच्या निवडून दिले,
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बदल करून दाखवला. दक्षिणमध्ये बदल झाला, जिल्ह्यामध्ये अटीच्या अटी आमदार आले, परंतु या वेळेला जिल्हा परिषदेवरती सुद्धा एक हाती आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावायचा आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं विक्रम बाबांच्या सारखा एक सच्चा कार्यकर्ता जो गेली 10 वर्ष या जिल्हा परिषद गटामध्ये हिरिरीनं भाग घेऊन या जिल्हा परिषद गटामध्ये काम करतायत. आमच्या वहिनी साहेब गेल्या 5 वर्ष या जिल्हा परिषदेमध्ये काम करतायत. धैर्यशीलला 20 वर्ष काम करतायत. अशा एका कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या आपल्याला विक्रम बाबांना आजच्या शुभेच्छा ठरतील. आज या ठिकाणी बरेचसे मान्यवर बोलणार आहेत. मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विक्रम बाबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं असं परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांशी बोलतात भारतीय जनता पार्टी होतं ज्यांनी या गटाचं नेतृत्व केलं, या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्या धर्मीय धैर्यशील दादाकडे बोलतात. आपण सर्वांनी जोरदार टाळीने स्वागत करायचं. विक्रम बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांशी बोलतात. दंगिया माझी जिल्हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आमचे लहान बंधू विक्रमशील कदम बाबा यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या विभागामधील विशेषतः कुशेसावळी जिल्हा परिषद गटामधील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन, या कार्यक्रमाला आणि जयाभाऊ हे नातं खूप जुनं आहे. छोटे मोठे कुठलेही कार्यक्रम असले, जयाभाऊ आमदार असताना भाऊने आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, कुशेसावळी गट आणि आतून एखादा कार्यकर्ता कृष्णा हॉस्पिटलला ऍडमिट व्हावा, मग त्याला बेड उपलब्ध करून द्यायचा असू द्यात, त्याची काळजी घ्यायची असू द्यात, सगळी कामं अतुल बाबा एका फोनवर आणि त्यांचे सर्व स्टाफ, त्यांचे कार्यकर्ते, कुशेसावळी गटातल्या पेशंट आहे म्हणलं की कधीच नाही म्हणत नाही. पार्टीचे अध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा, आपल्या विभागाचे ज्यांनी खरं तर इतिहास घडवला आणि आपल्या पण जिल्हा परिषद गटानं मतदान दिलं आणि नेहमी या गटाकडे लक्ष असणारे आपले आमदार दिलीपराव येळगावकर साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय बंडा गोडसे सर, आज कुशेसावळी नगरीमध्ये या सगळ्या नेत्यांची मी माफी मागून आदरणीय उपस्थित व्यासपीठ, कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि आपल्याला माननीय अतुल बाबा, माननीय मनोज दादा, माननीय जयाभाऊंना ऐकायची माफी मागून आदरणीय व्यासपीठ आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे या कुशेसावळी जिल्हा परिषद गट आणि कराड उत्तर मध्ये आपण सर्व कार्यकर्ते आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमच्याकडे आलं की तुम्ही कधी नाराज केलं नाही, भरभरून यश दिलं. तुम्ही सगळे होता म्हणून धैर्यशील कदम आहे आणि तुम्ही इथून पुढं पाठीमागं राहिल्यानंतर मी कधीच मागं बघणार नाही, ही सुद्धा शाश्वती खात्री आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठे उपकार करायचे असतील तर ते आपल्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींचा.
भाऊ मी काय बाकी आता काय बोलणार ना, कारण विक्रम बाबांनी निम्म त्यातलं ओरखलेला. मी फक्त एक आढावा घेणार की भाऊ तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष झालात आणि या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातल्या मग आता आमचं पहिलं गाव येतं गिरजाशंकरवाडी. गिरजाशंकरवाडीला गिरजाशंकराचं मंदिर आहे. 5-7 लाख भाविक वर्षातनं तिथं दर्शन घेतात. मनोज दादा त्या ठिकाणी गेलेले आहेत, अतुल बाबा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गिरजाशंकराचा या पवित्र मंदिराला ब वर्ग द्यायचं वचन या ठिकाणी राजाच्या कुर्ल्या आणि गिरजाशंकर वाडीच्या कार्यकर्त्यांना दिलेला एक यथायोग्य प्रस्ताव ब वर्ग देवस्थानचा आपल्या सहीला त्या ठिकाणी आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये या गिरजाशंकर वाडीला गिरजाशंकर मंदिराला ब वर्ग देवस्थान द्यावं ही विनम्र विनंती मी आपल्या सगळ्यांच्या समोर करतो. भाऊ गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या गिरजाशंकर वाडीमध्ये भाऊ 57,50,000ची कामं मंजूर केली. काही कामं सुरू आहेत, काही कामं पूर्ण झाली. आता 10 कामं आहेत ती काही वाचून दाखवून वेळ घालवत नाही. राजाच्या कुर्ल्यामध्ये जवळजवळ 1,23,00,000ची कामं केली. उंची ठाणे या ठिकाणी मेन रस्ता सोडला, वडून कुशेसावळे रस्ता सोडला तरी जवळजवळ 1 कोटी रुपयाची कामं उंची ठाणमध्ये आपल्याला करण्यात यश आलं. लाडेगाव मध्ये 1,11,00,000ची कामं झाली. वांजोळीमध्ये 50 लाखाची कामं झाली. भूषणगड मध्ये या ठिकाणी जवळजवळ 1,45,00,000ची कामं झालेली. आणि भाऊ भूषणगडला हरणाई मातेचं मंदिर ते सुद्धा जागृत मंदिर आहे. या सुद्धा मंदिराला आपल्याला जायचं आहे आणि याही मंदिराचा ब वर्गाचा प्रस्ताव आपल्याला प्रस्तावित करायचा. मोरेमळ्याला जवळजवळ 4,50,000, मुसांडवाडीला 1.5 लाख रुपये, होळीच्या गावाला 60,35,000 रुपये, शेनवडीला 80,90,000 रुपये, महासोरनेला भाऊ आपण रस्ता मंजूर केला. मायनी ते आपल्या मायनी, चोरडे, शामगाव, मसूर, उमरत जवळजवळ 400 कोटीचा रस्ता मंजूर केला. आणि कुशेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये त्यातला 20 कोटीचा रस्ता, 20 किलोमीटरचा रस्ता येतोय. आता पलीकडे रायगाव फाट्यापाशी काम सुरू आहे. शामगाव पर्यंत मायनीपासून काम आता पूर्ण होत आहे आणि शामगावच्या घाटापासून मसूरच्या दोन्ही बाजूला गटर, उमरतच्या दोन्ही बाजूला गटर, त्यातले 20 किलोमीटर फक्त कुशेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये येतात. त्यामध्ये महासोनाला त्या गावाचा त्या कामाचा खूप उपयोग झालेला. जवळजवळ महासोन्याच्या मंडळी येत आहे 2,18,00,000 रुपयाचं काम महासोन्याला पूर्ण झालेलं. चोराडेमध्ये 1,65,00,000 रुपये, राहटणीमध्ये 54,89,000 आणि कुशेसावळीत आज आपण भूमिपूजन करणारी कामं जवळजवळ 9,89,00,000 रुपये. त्यामध्ये आज आता आपण 5 कोटी रुपयाचा रस्ता या चौकापासून पारगाव फाट्यापर्यंत या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून मंजूर केला. त्याचं प्रत्यक्ष काम या ठिकाणी उद्या सुरू होतंय. गोरेगाव वांगीला जवळजवळ भाऊ माझं गाव आहे 6,95,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर केले. त्याचं काम सुरू आहे. पारगावला जवळजवळ 92 लाखाची कामं झालेले. 2 गावात नवीन आलेले वडी आणि कळंबी या 2 गावामध्ये सुद्धा 4-4 कोटी रुपयाची कामं जयकुमार गोरे भाऊच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालेली. ही झालेली काम आहे. त्याला एवढे निधी आपण खेचून आणलेला. शेवटी सरकारच्या तिजोरीत हात घालून गावोगाव निधी खेचून आणायला आपल्याला
चांगला जनता नेते या ठिकाणी केलेला मी भाऊ उशेसावळी गटातील विकास कामाच्या संदर्भात थोडं या ठिकाणी अध्यक्ष आहेत, आमदार आहेत आणि आपण आहात, त्यामुळे मी थोडं काही मागण्या या ठिकाणी आपल्याला मागतोय. त्यामध्ये उशेसावळी हे 40-50 गावचं सेंटर, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आपल्याच मंत्री महोदयांच्या पत्रावर आपण मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिला आणि त्याचा पाठपुरावा होऊन या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कुशेसावळीला मंजुरीच्या टप्प्यावर. मी जयभाऊ आपल्याला आणि मनोजदादांना विनंती करेन की आपण याचा पाठपुरावा करून हे काम त्वरित या ठिकाणी मार्गी लावावं. कुशेसावळी हे औंध पोलीस स्टेशन अंडर आहे, परंतु कुशेसावळीचा विस्तार वाढलेला. जेव्हा आपल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी शेरा मारला, संवेदनशील गाव म्हणून, खास बाब म्हणून कुशेसावळी पोलीस स्टेशनचा प्रस्ताव या ठिकाणी शासन दरबारी हेही पोलीस स्टेशनचं काम मार्गी लावावं. कुशेसावळीमध्ये 13 एकर एसटी स्टँडला जमीन आमची अक्वायर केलेली आहे. त्यामध्ये 3-4 एकरामध्ये स्टँड आहे आणि त्या स्टँड मध्ये गाडी आत जायला बाहेर यायला काही चांगला रस्ता नाहीये आणि त्यासाठी आपल्या पत्रावर परवा आदरणीय एसटी मंत्री, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 कोटी रुपये मंजूर केले, तेही आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम या ठिकाणी करावं. कुशेसावळी शहरी गाव आहे, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये अजून सुधारणा करणं खूप गरजेचं आणि यासाठी जल जीवन मिशन या ठिकाणी येणाऱ्या कार्यकालामध्ये त्याचा समावेश व्हावा. अंडरग्राउंड गटर्स, अंतर्गत रस्ते, इथं महात्मा गांधी विद्यालयाची इमारत आहे, आमचे अध्यक्ष या ठिकाणी या महात्मा गांधी विद्यालयाला, ज्यामध्ये आम्ही शाळा शिकलो, त्या विद्यालयाला कुठून तरी आर्थिक तरतूद करून त्या विद्यालयाचं पडझड आपण थांबवावी ही विनंती या निमित्तानं करतो. कुशेसावळी गावचं ग्राम मंदिर हनुमान, या हनुमान मंदिराला आपल्या 25-15 निधीतून योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा. या ठिकाणी कुशेसावळी आणि अलर्नी या ठिकाणी एक वृक्ष सापडतो, त्याला अजान वृक्ष म्हणतात, तो कुशेसावळी आणि अलर्नीतच सापडतो. म्हणून कुशेसावळी हे पवित्र गाव आहे. या ठिकाणी दक्षिणमुखी मारुतीरायाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी हैबती बाबांचं समाधी स्थान आहे. आपल्याला विनंती आहे या ठिकाणी सभा मंडपाचं काम व्हावं. तुकाई देवी सभा मंडप, या ठिकाणी ज्योतिबा मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं, संत रोहिदास महाराज समाज भवन बांधणे, ही कामं कुशेसावळीमध्ये करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि या विभागाच्या दृष्टीनं गिरत्या शंकराला मंदिर देणं, राजाचे कुर्ले, गोरेगाव, वांगी, पारगाव, कुशेसावळी, थोरगवाडी आणि नागझरी या गावांना कालच मी आणि मनोजदादा वेताळ साहेब होतो, त्या ठिकाणी शामगाव मध्ये डेंगू योजनेच्या सर्वेक्षणाला काम सुरू झालेलं आणि सर्वेक्षणामध्ये या गावाचं सर्वेक्षण करायचे आदेश दिलेले. या गावांना पाणी उपलब्ध करून देऊ वाटतंय, कारण गोरेगाव, पारगाव, तारळीमध्ये 50% भरलं जातं. 50% भरलं जातं. तारळीमध्ये आहे 50%. सांगलीकडचा भाग रिकामा आहे. आता पलीकडे रायगाव, शाळगावला पाणी आले, ते पाणी गोरेगाव आणि पारगाव मागते. आमच्या राज्याचं कुर्लं कर्मशी सारखं आहे. जसं आता शामगावला पाणी आलं डोंगराच्या कडेनं, तसं राज्याच्या कुर्ल्याच्या ढाकूबाई खिंडीतून या ठिकाणी सटवाईपर्यंत पाणी आल्यानंतर आमचा कुशेसावळीचा वरचा भाग, थोरेवाडीचा वरचा भाग, वंदरवाडीचा वरचा भाग आणि नागझरीकडे पाणी जायला त्या ठिकाणी सोपं होईल. आपण या ठिकाणी या राज्याचे एक दमदार मंत्री आहात, आपल्याकडेच मागणं आमचं कायम राहणार आहे आणि त्याच्या साथीला आमचे आमदार मनोजदादा येतो
कुठेही कमी पडणार नाही याची खात्री या ठिकाणी आहे. भाऊ आपल्या विभागामार्फत गोरेगाव वांगी आणि महासूरने या गावामध्ये खरोखर ग्रामपंचायत इमारत नाहीये. मी त्याचा प्रस्ताव दिलेला आणि ते तुमच्या हातातलं काम आहे. गोरेगाव वांगी आणि महासूरने या दोन्ही गावाला ग्रामपंचायतच्या इमारती मंजूर करून द्यावेत. आपण प्रधानमंत्री सडक, ग्राम सडक या ठिकाणी खरं तर भाऊ तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतो आणि सगळ्यांनी भाऊचं जोरदार टाळ्या वाजून एकदा कौतुक करा. का करावं मला सांगा. प्रत्येक गावात किती किती घरकुल आली हो? आली ना? किती किती आली? इथं कोणाकोणाला मिळाली बघा. हा हजारो घरकुल या ठिकाणी आपल्याला कुशेसवली गटामध्ये मिळाले. भाऊ अजून या ठिकाणी वडगाव जयराम स्वामींचं महात्मा मोठं आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्यटन स्थळ मधून 1 कोटी रुपये वडगावला द्यावेत आणि 9 सप्टेंबरला हुतात्म्याचं गाव आहे आणि सगळं आपल्याला 9 सप्टेंबरचे निमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. आपण गेल्या वेळी त्या ठिकाणी सभा मंडपाचा शब्द दिलेला आहे. मला आपण आठवण केली आणि 9 सप्टेंबरला त्या गावामध्ये जायच्या अगोदर सभा मंडपाला पैसे देतो म्हणून आपण सांगितलेलं आहे. भाऊ एक सगळ्यात महत्वाचा रस्ता मी आता तुम्हाला सांगणार. आमच्या ओगलेवाडी पासून शामगाव कुशेसवली इथून दहिवडी हा रस्ता आपण ताकदीनं मंजूर करावा या ठिकाणी ही विनंती करतो. खर तर मागण्या खूपच आहेत पण आता एकदम मागणे काय बरोबर नाही. पण एकच ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना, एकच ग्वाही देतो की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला ताकद दिलेली आहे त्याची उतरणी या भागाचा चेहरा मोहरा बदलून आपण करणं. कारण कुशेसवली गटानं आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन कधी नव्हे तर परिवर्तन केलं आणि मनोज दादांना आमदार केलं, कमळ चिन्हाला आमदार केलं. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. आज विक्रम बाबांचा वाढदिवस आमच्या सगळ्यांच्या वतीनं विशेषतः माझ्या कुटुंबाच्या वतीनं बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मानित हरीश दादा. आपण या ठिकाणी बोलला एक युवा नेतृत्व विक्रम बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्वांचे नेते आदरणीय जयभाऊ, या जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि देखणे आमदार अब्दुल बाबा, दुसरे आमदार आदरणीय मनोज दादा, दरेशिव दादा, मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्वांच्या नावं इकडं सर्व मान्यवर आणि या सभेला उपस्थित असणारा हा विक्रम करणारे सर्व आपण नागरिक बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, वार्ताहर. विक्रम बाबा, तुम्ही सभा अशी काही केली की तुमच्या मनात जे काय आहे ते सगळं होऊन जाणार. त्यामुळे तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या वतीनं मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. भाऊ, हे घर आदरणीय DP नानांच्यापासून माझं जवळीक असलेलं घर आहे. मी या तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना DP नाना उपाध्यक्ष होते आणि मला एक प्रकारची गोष्ट आठवतीये. आदरणीय कैलासवासी मुंडे साहेबांचा दौरा या भागात होता. कराडपासून सुरुवात झाली आणि त्यावेळी बाळासाहेब पाटील भाजपत येणार अशी चर्चा होती.
आणि म्हणून मुंडे साहेबांनी कारखान्यावर त्यांना कार्यक्रम दिला. डीपी नाना त्यावेळी आमचे या तालुक्याचे उपाध्यक्ष होते. मला त्यांचा फोन आला की डॉक्टर हे काही बरोबर नाही, आपण मुंडे साहेबांना सांगा म्हणजे डीपी नानांनी एकदा जो काही विषय हातात घेतला आणि ज्या पद्धतीने आयुष्यभर ते वागले त्या कुठल्याही गोष्टीची त्यांनी कधी तडजोड केली नाही. एक अतिशय मनमिळावू, अतिशय सज्जन, सुसंस्कृत असे हे डीपी नाना या तालुक्याचे एक आमच्या वेळेचे नेते होते. खरं म्हणजे खूप लवकर त्यांना आपल्यापासून ते गेले. पण मला याचा आनंद आहे की त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांचा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासला. आता धैर्यशील दादांनी एवढी मोठी यादी वाचली, काय 4-5 पैसे राहिले तर बाकीच्या तालुक्याला तुम्ही भाऊ दिले तर बरं होईल. एवढी वाचल्यावर आम्हाला काही मिळेल असं काही वाटतच नाही. त्यामुळे या वर्षी तुम्ही धैर्यशील दादाच ऐका, आमचं नाही ऐकलं तरी चालेल. पण धैर्यशील दादाची तळमळ मी पाहिली, म्हणजे त्याला यादी वाचून वाचून पाणी मागावं लागलं, इतक्या त्वरेनं त्यांची अवस्था झाली. पण एक अत्यंत धडाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचं कर्तृत्व हे आपण सगळ्यांनी मानलेलं आहे. त्यांच्या काळात या जिल्ह्यातले सर्वच्या सर्व आमदार हे युतीचे आले. खरं म्हणजे त्यांच्या घरातच युती होती. ज्यावेळी डीपी नाना भाजपत होते त्यावेळी धैर्यशील दादा शिवसेनेत होते, आणि त्यामुळं घरातच युती झाली. त्यामुळं त्यांनी सुद्धा युतीचे सगळे आमदार या जिल्ह्यात निवडून आणले, हे त्यांचं कर्तृत्व आहे. मी फार काही बोलणार नाही, कारण बरेच वक्ते बोलणार आहेत. पण जाता आता विक्रम दादांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण या ठिकाणी बोलला. खऱ्या अर्थाने इतिहास सुद्धा आपण या ठिकाणी म्हणला. आपला मनापासून धन्यवाद. कराड उत्तरच्या मातीत परिवर्तन घडलं. 45वी जिल्हा परिषद गटानं खारीचा वाटा उचलला आणि कराड उत्तरच्या मातीत कित्येक वर्षांचा संघर्ष संपला आणि मनोजदादांच्या रूपानं कराड उत्तरच्या मातीला आमदार मिळाला. आठवणे मनोजदादा गोरपुडे बोलतात, एकदा दोन्ही हात वरती करायचे, एकदा जोर वाटावी. आठवणे मनोजदादांकडे. पुसेसावळी विभागाचे एक तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय विक्रमशील कदम आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार, आता मंत्रीच म्हटलं पाहिजे आमदार म्हणण्यापेक्षा, आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ, तसंच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले, ज्यांनी आता मार्गदर्शन केले, ते या तालुक्याचे अतिशय धुंदार असं नेतृत्व माझे आमदार दिलीपरावजी येळगावकर, या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचे 8चे 8 आमदार या ठिकाणी निवडून आले, असे धैर्यशील दादा कदम, तसंच आमचे मार्गदर्शक भीमराव काका, संपत दादा, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्णजी वेताळ, जिल्हा परिषदच्या सदस्य सुनीताताई कदम, जिल्हा परिषदचे सदस्य सागरजी शिवदास आणि तिन्ही भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे तिन्ही अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच या कदम फॅमिलीवर प्रेम करणारे माता भगिनी आणि सर्व तरुण कार्यकर्ते, या विभागातील सर्वच जण. खरं तर भाऊ आत्ताच मला म्हटले की दादांचं निम्म भाषण तरी आतापर्यंत या विभागातील जे काही अपूर्ण काम आहे, जे काही काम गरजेची काम आहेत ते मागण्यामध्ये गेलं. भावना सांगितलं, इथं जे नेतृत्व 25 वर्ष ज्यांनी केलं
त्यांनी एवढं शिल्लक ठेवलंय की किती पण पळालं तरी 5 वर्ष संपायचं नाही. त्यासाठी आम्हाला तुमची फार या ठिकाणी मदत लागणार आहे. त्यावेळेला आमच्या कराड विधानसभा मतदारसंघाचं कुठंतरी बऱ्यापैकी आम्ही कुठं मान खटावच्या बरोबरीला येऊ अशी परिस्थिती या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये संपूर्ण या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. आम्ही नशीबवान आहे की भाऊ तुमच्याकडे ग्रामविकास खाता आलं आणि आमचा सगळाच भाग ग्रामीण असल्यामुळं 90% काम आमची तुमच्याकडेच आहे. त्यामुळे तुम्हालाच सांगणं फार गरजेचं आहे आणि तुमच्याकडूनच ते हक्काने या ठिकाणी होतील अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे. आज या ठिकाणी दादांनी सुद्धा सांगितलं की जिल्हा परिषदेतून या ठिकाणी गिरिजाशंकर मंदिराचा प्रस्ताव ब वर्ग दर्जाच्या संदर्भातला आपल्या ग्रामविकास मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे. ते सुद्धा मंदिर अतिशय या विभागामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करण्यासारखं ठिकाण आहे. जवळपास 60 ते 65 एकर जागा या मंदिराची आहे. त्यामुळे त्याचा जर ब वर्ग दर्जा मिळाला तर लवकरात लवकर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या मंदिराची सुधारणा करता येईल. त्याच पद्धतीनं वडगावचं सुद्धा परवा विधानसभेमध्ये सुद्धा विषय मांडला होता. त्याला सुद्धा ब वर्ग दर्जा मिळणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जी काही पालखी आहे ती शेकडो वर्षाची परंपरा असलेली पालखी आहे आणि आता योगायोगानं पंढरपूरला पालकमंत्री सुद्धा तुम्हीच आहे. त्यांना त्या ठिकाणी जे काही पालख्यांचे नंबर आहेत त्यामध्ये त्याचा एक समावेश होणं ही या ठिकाणी फार गरजेचा विषय आहे. त्याच पद्धतीनं भूषणगडचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यासारखी परिस्थिती आहे. ही 3-4 ठिकाणं अतिशय चांगल्या पद्धतीने या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली आपल्या माध्यमातून या ठिकाणी डेव्हलप होण्यासारखे आहेत. त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घालावं. आणि आता सगळ्यात महत्वाचं मगाशी दादांनी सांगितलं तसं तुमचा कराड उगलेवाडीहून जो आलेला रस्ता आहे तो या ठिकाणी कुसेसावळी वडूज पर्यंत अतिशय खराब रस्ता आहे. आत्ताच मला भावांनी सांगितलं मी गडकरी साहेबांना भेटतो आणि त्या ठिकाणी ह्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लावतो कारण आम्हाला रोज ही उत्तरं द्यावी लागतात भाऊ. त्यामुळे तुमच्या समक्ष सांगणं सुद्धा हे फार गरजेचं आहे. आणि शेती पाण्याचा विषय हा या विभागामध्ये सगळ्यात अतिशय महत्वाचा असा आहे. आता उरमोडीच्या माध्यमातून पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळे उरमोडीच्या कार्यक्षेत्रामध्ये गावांचा पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. परंतु शामगावचं सुद्धा पाणी आरक्षित आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं. कालच त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू झालं. परंतु आज राजाचपूरला असेल त्या ठिकाणी गोरेगाव पारगाव या गावांचा उरमोडीमध्ये समावेश नाही. तर तो टेंबू मधून आपण त्या ठिकाणी आता सर्वेक्षण तर होते पण त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी फार आपली सुद्धा मदत त्या ठिकाणी आम्हाला लागणार आहे. खरं तर लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला दादांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व होतं. त्यामुळे या कुसेसावळी विभागामध्ये अतिशय ताकदीने या ठिकाणी विक्रमदादांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी लोकसभेला सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. विधानसभेला सुद्धा या विभागात अतिशय ताकदीनं त्यांनी काम केलं. त्यांनी या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून विधानसभेला सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी झालं आणि त्या माध्यमातून फार मोठा विजय या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये साकारता आला. खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काय आहे परंतु अगोदरच बराच वेळ झाला आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे. आम्ही मागणी केली त्यातलं तुम्ही सगळं द्यावं अशी या ठिकाणी आपल्याकडं आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. परत एकदा या ठिकाणी विक्रमदादांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि आपल्या सर्वांच्या वतीनं खूप अशा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद आदरणीय मनोजदादा. आपण जिल्हा अध्यक्ष आदरणीय अतुल बाबा भोसले बोलतात. वैभव जनतेची एक हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे एकदा अतुल बाबांसाठी. बाबा लोकांच्या सभेत उभा राहिला कित्येक वर्ष आपण संघर्ष केला. त्या संघर्षाचं फलित म्हणून आपण कराड दक्षिणचे आमदार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. भारतीय जनता पार्टीचा आजच्या आपल्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपले नेते मंत्री महोदय आदरणीय जयाभाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय
मनोज दादा, कार्यक्रमाला ज्यांनी पुढच्या 25 वर्षाच्या मागण्या आपल्या समोर मांडल्या, ते आमचे आदरणीय धैर्यशील दादा, आदरणीय डॉक्टर येळगावकर साहेब, आदरणीय रामकृष्णजी वेताळ साहेब, आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत, ते आदरणीय विक्रम बाबा. सगळेच मान्यवर स्टेजवरचे महत्वाचे आहेत, पण आता कार्यक्रमाला बराच वेळ झाल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येनं खटाव तालुक्यामधून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून आलेले सगळे नागरिक, माता भगिनी, पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो, आज मला मनापासून आनंद होतोय की आदरणीय टीपी नानांच्या घरामधला एक सुपुत्र, ज्यांनी समाजाला बरोबर घेऊन काम करण्याचं मनामध्ये ठरवलं आणि आदरणीय नानांचा वारसा पुढे नेण्याचं काम केलं, त्या आदरणीय विक्रम बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आदरणीय टीपी नाना या गावचं नेतृत्व करत होते. गावचे सरपंच म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आणि नंतरच्या काळामध्ये एक मोठा संच तरुण कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा टीपी नानांच्या नेतृत्वाखाली इथे उभा राहील. तत्वनिष्ठ असं नेतृत्व, लोकांना बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व, लोकांना हवं वाटणारं नेतृत्व आदरणीय टीपी नानांचं. आणि टीपी नानांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे आदरणीय बंधुतुल्य धैर्यशील दादांनी देखील काम चालू केलं, मोठ्या धडाडीनं काम इथं चालू केलं. आणि पंचायत समितीचं सदस्य आदरणीय दादा आपण पहिल्यांदा झाला आणि दादा सदस्य झाल्यानंतर दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय वहिनी साहेब देखील पंचायत समितीच्या सदस्य झाल्या, सभापती झाल्या, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या देखील सदस्य झाल्या. आणि आज मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मनापासून एक गोष्ट सांगावीशी वाटते की मला फार वाईट वाटलं की ताईंना तुम्ही स्टेजवर ताईंना तुम्ही बसवायला पाहिजे. आणि त्यामुळं संयोजक जे कोण आहे त्यांनी ही सुधारणा करा आणि ताई साहेबांना देखील स्टेजवर बसवा, कारण ताईंनी जास्त काळ सत्तेमध्ये धैर्यशील दादाविषयी काढली आणि तरी सुद्धा त्यांना काही होत हे काही चांगलं नाही. 33% महिला आरक्षण येणार एवढं विसरू नका, हे ध्यानात ठेवा. आणि त्यामुळे हे असं भविष्यात चूक होता कामा नये याचं सुद्धा भाग आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं गरजेचं. ठीक आहे, विनोदाचा भाग आपण सोडून देऊया, पण खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये सगळे लोक काम करतात. धैर्यशील दादा असतील, आदरणीय विक्रम बाबा असतील, मधले त्यांचे बंधू असतील, या सगळ्यांनी मिळून समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनाने अनेक पावलं टाकली. आज वर्धन अॅग्रो सारखा एक कारखाना त्यांनी उभा केला. तो कारखाना उभा करत असताना काय काय अडचणी त्यांच्या समोर आल्या हे मी जाणतो. मला देखील माहित आहे कारखानदार म्हणून किती अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं, तेव्हा कारखाना आपल्याला उभा करता येतो. आणि 2,500 टनाचा एक कारखाना, ज्या कारखान्याच्या माध्यमातून अगदी अमेरिकेपर्यंत जॅगरी पावडर पोहोचवण्याचं काम हे आदरणीय धैर्यशील दादा असतील, विक्रम बाबा असतील, त्यांचे बंधू असतील यांच्या माध्यमातून झालं. आणि त्याचबरोबर 60,000 KLPD ची डिस्टलरी ही देखील येणाऱ्या काळामध्ये उभी होणार आहे, हे देखील मला सांगताना आनंद होतो. आपण पतसंस्था निर्माण केली असेल, इंग्लिश मीडियमची शाळा निर्माण केली असेल आणि हे सगळं करत करत सातारा जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद देखील धैर्यशील दादा आपण भूषवलं. आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये 8च्या 8 आमदार महायुतीचे निवडून आणण्याचं काम हे धैर्यशील दादा आपल्या नेतृत्वाखाली झालं. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला लोकसभेचा खासदार प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचं काम देखील तुम्ही अध्यक्ष असताना झालं, हे सुद्धा मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. अनेक वर्षापासून माझे त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहे.
त्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्ही घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. भविष्यात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे निश्चित स्वरूपी आम्ही घेणार आहोत. त्यांचं हिंदी अत्यंत उत्कृष्ट आहे. कुठल्याही नेत्याला पटवायची वकूफ देखील त्यांची उत्कृष्ट आहे. ते एकदा एखादी गोष्ट मनामध्ये त्यांनी घेतली तर त्याचा कार्यक्रम देखील ते करू शकतात ही देखील जाणीव की कार्यकर्ता म्हणून आम्हाला तुम्हाला चुकीचंच वाटतं नाही. कार्यक्रम म्हणजे चांगला तुम्ही असा नमस्कार करता तुम्हाला असं वाटतंय की कार्यक्रम म्हणजे दुसरा, पण मला म्हणायचं होतं की चांगला कार्यक्रम हा देखील धैर्यशील दादांच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि आज या कार्यक्रमाला योग्य असे अध्यक्ष खरं तर आपण बोलवलेले आहेत. आपले आदरणीय नेते जयकुमार भाऊंना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं आणि मला खात्री होती की भाऊ 100% कितीही व्याप असलं तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित राहतात. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला जयकुमार भाऊंनी नेतृत्व केलं त्यावेळेला मी देखील कार्यकर्ता म्हणून भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम हे जयकुमारजी भाऊंनी मला दिले आणि मी आज जो इथं आमदार दिसतोय मला आमदार करण्यामध्ये त्यांनी खूप मोठा वाटा त्यांचा आहे. त्यांनी खूप मोठी ताकद मी आमदार नसताना मला दिली आणि त्यावेळेला मी देखील त्यांना बरेच वेळेला विचारायचो की भाऊ तुम्ही थेट माझ्या मतदारसंघात येता आणि तुम्ही असंख्य लोकांना आपल्या अंगावर घेता आणि हे सगळं करत असताना आपण भविष्यात येत राहणार का हा प्रश्न केल्यावर भाऊ मला नेहमी एकच उत्तर द्यायचे की अतुल किती वेळा तू बोलो मी 100% मतदारसंघात येणार आणि जोपर्यंत तो आमदार होत नाही तोपर्यंत या मतदारसंघाला ताकद देण्याची भूमिका ही सातत्यानं आदरणीय जयकुमार भाऊंनी घेतली. आणि मंत्री म्हणून देखील त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये एक अत्यंत महत्वाचं मोठं काम केलं की आमच्या पंचायत समितीला इमारत नव्हती. खरं तर कराडच्या पंचायत समितीवर सत्ता कोणाची याच्यासाठी खूप मोठा रणसंग्राम व्हायचा. कोणी सत्ता ताब्यात ठेवायची याच्यासाठी खूप मोठं युद्ध व्हायचं, लढाई व्हायची, राजकीय दृष्ट्या व्हायची, वैचारिक दृष्ट्या व्हायची. पण त्या कराडच्या पंचायत समितीला इमारतच नाही. कराडच्या पंचायत समितीचे 19 विभाग 5 वेगवेगळ्या ठिकाणी चालायचे आणि लोकांना अनेक ठिकाणी जावं लागायचं, लोकांची गैरसोय व्हायची. मी आदरणीय भाऊंना प्रेझेंटेशन दिलं की म्हटलं भाऊ कराडच्या पंचायत समितीला ही इतकी मोठी इमारत असणं गरजेचं आहे आणि एकदम दिमागदार अशी इमारत असणं गरजेचं आहे. भाऊंनी अर्धा मिनिट सुद्धा लावला नाही. मी साक्षीदार आहे, विधानसभेचा सदस्य म्हणून मी गेलेलो असल्याने मी तिथं भाऊंच्या समोर प्रेझेंटेशन दिलं. भाऊंनी मला बसवून घेतलं आणि एका मिनिटात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या की कराडला आपल्याला ही पंचायत समितीची इमारत द्यायची आहे आणि 15 कोटी रुपये आदरणीय जयकुमार भाऊंनी माझ्या मतदारसंघासाठी मंजूर करून दिले. त्याच्याबद्दल देखील भाऊ मी मनापासून आपले आभार मानू इच्छितो. मी ज्या वेळेला बोराटवाडीला भाऊंनी मला कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं त्यावेळेला गेलो. सगळ्या जिल्ह्याच्या आम्ही तिथं बैठक घेतली. त्यावेळेला मी मार्गदर्शन करताना भाऊंना विचारलं की भाऊ लोक मान तालुक्याच्या विषयी असं सांगतात की हा दुष्काळी तालुका होता आणि आज मी इथं आल्यानंतर मला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामधल्या पाणीदार तालुक्यांपैकी एक हा मान तालुका तुम्ही बनवलेला आहे आणि निसर्गरम्य असा हा तालुका आपण बनवण्याचं कर्तृत्व हे तिथं दाखवलेलं आहे. स्वतःच्या हक्काचं पाणी मिळवून देण्याचं काम आदरणीय भाऊंनी मान तालुक्यासाठी केलं, खटाव तालुक्यासाठी केलं आणि त्यामुळे कुसेसावळीच्या विभागामधले सगळे लोक हे आदरणीय भाऊंकडे मोठ्या आशेनं पाहतात की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला हे पाणी मिळाल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही. हा आशावाद या परिसरामधले सगळे लोक आदरणीय भाऊंकडून ठेवतात. मला खात्री वाटते की अशा प्रकारचं काम आपल्या देखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल. आज मला आदरणीय विक्रम बाबांचे देखील आभार मानायचे की तुम्ही जेवढे बारीक सारीक प्रश्न आहेत तेवढे सगळे बारीक सारीक प्रश्न आदरणीय भाऊंच्या समोर मांडले आणि आदरणीय धैर्यशील दादांनी सुद्धा किती वेळ यादी वाचून दाखवली की मला काय काय पाहिजे या विभागासाठी. फक्त भाऊ माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जे द्यायचं ते द्या, आपण देणारच आहात. फक्त जिल्हा परिषदेचा सदस्य आपला निवडून आल्यानंतर इथं काय असेल ते आतापर्यंत आपण भरपूर दिलेलं आहे. आतापर्यंत मोठी कामं इथं झालेली आहेत आणि त्यामुळे आता जर का तुम्हाला काही पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेची आचारसंहिता आता लागणार आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर ज्या काही घोषणा करायच्या भाऊ त्या तुम्ही करून टाका आणि भविष्यातल्या
जसं पोस्ट डेटेड चेक असतो तसं भविष्यातला तुम्ही त्याला पॅरामीटर लावून द्या. कारण आता 9 कोटी रुपयाची एकेका जिल्हा परिषदेमध्ये कामं आली. म्हणजे आम्ही कराड तालुक्यामधल्या लोकांनी त्या बाजूच्या काय करायचं हा देखील आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि आता ह्या कार्यक्रमाच्या क्लिप सुद्धा व्हायरल होतील. मला सुद्धा लोक विचारतात की तुम्ही काय केलं, आणि त्यामुळे भाऊ अजिबात आता काही घेऊ नका, जे काय द्याल ते पुढं द्या. आणि त्यामुळं तुम्ही जर का पुढं दिलं तर मला सुद्धा त्याचा फायदा होईल, आम्हाला सुद्धा काहीतरी तुम्ही द्याल आणि यांना सुद्धा यांच्या वाट्याचं मिळेल. पण निश्चित स्वरूपी एक वेगळ्या प्रकारचं प्रेम या सगळ्या परिसरावर आदरणीय जयाभाऊंनी ठेवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामधल्या अनेक मतदारसंघामध्ये त्यांना मानणारे लोक आहेत. त्या खंडाळा तालुक्यामधले लोक असतील, वाई तालुक्यामधले लोक असतील, महाबळेश्वर तालुक्यामधले लोक असतील, हा तर आपला बालेकिल्ला आहे, फलटण मधले लोक असतील, आमच्या कराड तालुक्यामधले लोक असतील, प्रत्येक ठिकाणी लोक घडवण्याचं काम हे आदरणीय भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. भविष्य काळामध्ये देखील अशाच पद्धतीची ताकद या जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना आपण 100% देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करावा, काम करावं. आणि खरं तर मला आपल्याला सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक जुनी गोष्ट सांगायची आहे. आणि ती गोष्ट सांगण्याचा हे व्यासपीठ देखील योग्य आहे हे देखील मला आपल्याला सांगावंसं वाटतं. की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेला गडबडीनं जाऊन आम्ही नावं देऊन आलो की यांना जिल्हा अध्यक्ष पदाची परत दुरास सोपवा, किंवा आता रामकृष्णजी देखील इच्छुक होते. मी म्हटलं काही करा, उत्तर मध्ये देऊन टाक, आमची काही अडचण नाही, आमचा एक मुख्य पाठिंबा कराड उत्तर मध्ये जर का आपण पद देणार असाल तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते योग्य आहे असं आमचं मत होतं. मला कुठून तरी कुणकुण लागली, मला असं कळालं की अरे आपल्याकडे कदाचित येण्याची शक्यता आहे. मग मला ते कळाल्यानंतर मी पहिला कोणाला फोन केला असेल, पहिला तर मी जयकुमार भाऊंना फोन केला. म्हटलं भाऊ असा असा ऐकायला काय प्रश्न आहे बघा जरा, आणि उत्तर कराडमध्ये जरी असलं तरी चालेल, किंवा दुसरा तुमच्या एखादा जवळचा द्या, आपण जिल्हा चालवलेला आहे, आपण योग्य माणूस दिला तर जमून जाईल. तर भाऊ पण मला काही जास्त बोलले नाही, म्हटले ठीक आहे आपण बघूया. आणि त्यानंतर माझी निवड करण्यात आली. निवड केल्यानंतर आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, शिवेंद्र बाबा असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना मग नंतर मला 2-3 महिन्याने असं वाटलं की आता खरं आपण माहिती काढूया की नाव कसं काय माझं आलंय, की माझं यायला काय होतं नाव. आणि त्यानंतर मी देवेंद्र दादांना विचारलं, म्हटलं की साहेब सगळं मान्य आहे, मी ताकदीनं काम करतो, मी पक्षाचा शिपाई आहे, मी पक्षासाठी कष्ट करणार आहे, काम करणार आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, माझं नाव कसं काय आलं. साहेब म्हणते बरेच नाव होते, एकमत होत नव्हतं. आणि त्यानंतर मग मी जयाभाऊला पण म्हटलं की आतूला करूया का, तर हे लगेच हो म्हटलं. हे मला कुठं माहिती आहे की हे लगेच हो म्हटलं. मला नंतर कळालं की भाऊनी बरोबर कार्यक्रम केला. आणि त्यामुळं सगळ्या परिस्थितीमध्ये एक सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका ही भविष्य काळामध्ये देखील आपली असणार आहे. आणि त्यामुळे आपण देखील काही काळजी करू नका. ह्या देखील मतदारसंघामधल्या समस्या असतील, प्रश्न असतील, त्याच्यासाठी आपण पुढाकार घेऊ. भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू. आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष आहे आणि हाच 1 नंबरचा पक्ष राहील असं देखील तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून, येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा याच्यासाठीचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अतुल बाबा, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर आपण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा मेळावा असताना भारतीय जनता पक्षाच्या स्टेजच्या समोर तुताऱ्या वाजणं योग्य नाही. तुमच्यामध्ये नाही. स्टेजच्या पुढे तुताऱ्या वाजल्या तर बाबाचं कसं राहायचं. आज आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये लोकांची सेवा करणार विक्रम बाबा आणि बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं
मेळाव्यासाठी उपस्थित असलेले हे किंवा बंद करायचे लांब जाऊ दे. असे हवेत उडणारे नाम घालवायसाठी आमचं आयुष्य गेले बाबा. आज स्टेजवर उपस्थित असणारे त्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. कराड दक्षिणचे युवा नेते आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेत कायम लोकांच्यासाठी काम करणारं नेतृत्व. बाबा आपल्याला खऱ्या अर्थानं आपण जनसेवा केली, लोकसेवा केली, आपल्या कुटुंबाने केली, पण आज आपल्याला न्याय मिळाला. त्याला खऱ्या अर्थानं काय कारण असेल? करोनाच्या कालखंडाच्या अगोदर करोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम आपण केलं. अनेक लोकांच्या अडचणीच्या कालखंडामध्ये आपण मदत केली. या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आज तुमच्या सोबत आहे. बाकीचे तर आहेतच आहेत, विकास कामाच्या बाबतीतले आहेत, अनेकांना कामाला लावलं, अनेकांचे कुटुंब बसवले, हे तर आहेत. पण या सगळ्यात मोठी पुण्य काम आपण करोनाच्या कालखंडामध्ये जे केलं त्याचं परमेश्वराने आपल्या पदरात दान टाकलं. हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम बाबा आपण करताय. अनेक चांगला युवा जिल्हाध्यक्ष आपल्याला मिळाल्याचा आनंद आम्हा सगळ्यांना. आज स्टेजवर दुसरे उपस्थित असलेले कराड उत्तरचे आमदार ज्यांनी कराड उत्तरच्या विकासाचा संकल्प केलेला आहे ते सन्माननीय मनोज दादा, धैर्यशील दादा या कार्यक्रमासाठी आपण मला निरोप दिला. बाकी कुठल्याही कार्यक्रमाला आलं नाही तरी चालेल, पण बाबाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. ते दादांच्या बाबावर असणारं प्रेम या निमित्तानं अधोरेखित होतं. आणि या जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना, खास करून कराड उत्तर मध्ये काम करत असताना 2 निवडणुका लढवल्या. माणसाला माणूस जोडला, कार्यकर्ता जोडला, एका बलाढ्य शक्तीशी संघर्ष केला. जिल्हाध्यक्ष म्हणून ताकदीने काम केलं आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात यशस्वी जिल्हाध्यक्ष बाबा कोण असेल भारतीय जनता पक्षाचा, तर ते धैर्यशील दादा आहे. कारण दादाच्या कालखंडामध्ये ज्या निवडणुका झाल्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेला पराभव होत असताना सातारा मतदारसंघामध्ये मात्र आपण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून दिला. आणि जेव्हा महायुती म्हणून आपण लढलो, एक कालखंड असा होता की शरद पवार जर म्हणले तर सूर्य पश्चिमेला उगवतो, तर आपण सगळेजण पश्चिमेलाच उगवतो म्हणून सांगाल. एवढं राज्य जो बोट दाखवेल तो आमदार, बोट दाखवेल तो नेता, अशा पद्धतीचं वातावरण होतं त्या जिल्ह्यामध्ये. आज तो विचार औषधालाही ठेवला नाही अशा पद्धतीनं काम. एकदा 11चा 11 आमदार निवडून आला तसं मी ऐकून आहे, माहित नाही मला, तेव्हा मी नव्हतो इथे. 8च्या 8 आमदार युतीचं निवडून आणण्याचं काम दादा तुमच्या कालखंडामध्ये झालं. ते धैर्यशील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पाण्यासाठी संघर्ष करणारे डॉक्टर येळगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भीमराव काका, संपत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण वेताळजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सागर शिवदास आहे, महेश बाबा जाधव आहेत,
धनंजय चव्हाण जे आहेत, रामराव पाटील आहेत, भरत जाधव आहेत, विवेक देशमुख आहेत, खंडा मुळसे सर आहेत, असे अनेक युवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची क्षमा मागेन. आता जेवायचं टायमिंग झालंय आणि सगळेजण आता डोंगरासाठी कीर्तन ऐकतात मला माहिती आहे. मला ऐकायला लागणार आहे थोडा वेळ. पण आमच्या महिला भगिनी पाठीमागे स्टेजवर उपस्थित आहेत आणि खास करून आजच्या स्टेजवर हिंदूराव बापू पण उपस्थित आहेत. आणि बापू बघा दादा बाबा, जो माणूस मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्यासोबत आला तो माणूस राजकारणामध्ये वेगानं स्टेबलही राहिला. बापू आता तुम्ही आला आणि कालच विजयराव कंचेंचा निरोप मला आलाय. त्यामुळं राहिलं सोयलं सुद्धा आता भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेमध्ये सोबत येतील अशा पद्धतीची परिस्थिती आली. विचार आमचे करार उत्तरचे तिन्ही मंडल अध्यक्ष असतील, पाठीमागे बसलेले सगळे नेते, सगळ्यांची क्षमा मागतो बाबा मी. पण आता दयवेशील दादाचे विक्रम बाबाचे सगळे कुटुंबीय पुढे बसलेले आहेत, काही सोबत इकडे बसलेले आहेत, त्यांचं ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण दयवेशील दादा, विक्रम बाबा आणि या कुटुंबात प्रेम करणारे सगळेच सन्माननीय आणि आपण पत्रकार बनलो. आज बाबांचा वाढदिवस आहे आणि बाबा आपण वाढदिवस साजरा करत असताना तुमचं भाषण मी ऐकलं आणि बारकाईनं तुमच्या भाषणाकडे माझं लक्षही होतं. आणि आज नाही, मागच्याही वाढदिवसाला बाबा मी तुमच्या होतो आणि त्याच्या अगोदरच्याही वाढदिवसाला होतो. पण वाढदिवस होत असताना, भाषण करत असताना बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काय पाहिजे, आपल्या लोकांच्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भातली आपली भूमिका मांडत होते. बाबा आपल्याला या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहेतच आहे, पण आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. वाढदिवसाच्या तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा आहेत आणि या शुभेच्छा देत असताना ज्या ज्या अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त केलेल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीसाठी तुमचा एक सहकारी म्हणून जयकुमार गोरे कायम आपल्या पाठीशी उभा राहील, आपल्या सोबत राहील हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपण विधानसभेच्या मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात बोलला, पण खास करून या जिल्हा परिषद गटाच्या कामाच्या संदर्भात बोलला. आजही 9 कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. पण 9 कोटीच्या कामाचा शुभारंभ होत असताना अनेक नव्या कामाच्या बाबतीत आपण भूमिका मांडली. सुदैवानं आजपर्यंत मी तुमच्याकडे यायचो बाबा, तुम्ही म्हणला की तुम्ही मतदारसंघात यायचा आणि सगळ्यांना अंगावर घेऊन तुम्ही जा. अनेक लोक म्हणायचे याला मतदारसंघात आणू नका बाबा, हो कुणाला अंगावर घेऊन माहिती नाही, बिनकामाच आपल्या मागं दुखणं लागेल, अशाही पद्धतीची परिस्थिती अनेकदा निर्माण व्हायची. अनेक लोकांना वाटायचं. पण बाबा माझी भूमिका क्लिअर पहिल्यापासून होती. जोपर्यंत आपला शत्रू ठरत नाही तोपर्यंत युद्ध कुणासोबत करायचं आणि युद्ध कुणासोबत करायचं हे ज्याला कळत नाही तो युद्ध गोंधळून जातो आणि तो कधी यशस्वी होत नाही, हे माझं मत आहे. तर युद्ध कुणाशी लढायचं, किंबहुना आपण घरातनं बाहेर पडलो तर कुठं जायचंय हे ठरल्याशिवाय तो रस्ता सापडत नाही. तर माझी भूमिका ठाम आणि नीट असते आणि या मातीच्या विकासाची भूमिका असते, या मातीतल्या कार्यकर्त्याच्या सन्मानाची भूमिका असते. आणि जेव्हा ही भूमिका येते तेव्हा बाबा कोण समोर आहे हे बघायचं मला कारण नाही. कारण मी पहिल्या दिवसापासून सांगितलं तुमच्याकडे मेडिकल कॉलेज आहे, तुमच्याकडे 2-3 कारखाने आहे, बाकी सगळं आहे. तिकडे एक कारखाना आहे, तिकडे बरंच काय आहे, पलीकडे एक कारखाना आहे, तिकडे बरंच काय आहे, पण इकडे काहीच नाही. इकडे काहीच नाही. गमवायचं काय? गेली ऍक्शन तर माझ्यावरच करायला लागेल की पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, मग बाकीचं काम बघतीलच ते. पण बाकीचं गमवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त सर्वसामान्य माणसाचा विचार आहे, सर्वसामान्य माणसाच्या अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी ज्या माणसासोबत लढाई करायला लागेल त्या माणसासोबत लढाई करण्याची भूमिका आम्ही घेतली
म्हणून आज हा जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रश्न वेगाने सुटताना आपण बघताय. आज पाणी शरद पवारांना कोण मागत नाही. आज जिल्ह्यातली माणसं पाणी जयकुमार गोरेला मागतात. जयकुमार गोरे पाणी शरद पवारांना मागत नाही. जयकुमार गोरे पाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना मागतो. ही बदललेली परिस्थिती आहे. 30 दिवस कमी करतो. माझी गती थोडी दादा तुमच्यापेक्षा जास्ती आहे म्हणून मी आमदार झालो चांगला. नेमकं गती कुठं घ्यायची असते तिथं कमी पडता. त्यामुळं देवस्थानला 60 दिवसाच्या आत ब वर्गाचा दर्जा आपण देऊ. फक्त ब वर्गाचा दर्जा देणार नाही, त्यासोबत 5 कोटी रुपये देऊ आणि या देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प आपण करू. शामगावच्या पाण्याचा प्रश्न मांडला. शामगावच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात इथं बसले डांगे साहेब उपोषणाला बसला. आपण आपले सगळे सहकारी त्याच्या अगोदरही माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मला हे सांगले, भाऊ आम्ही दुसऱ्या कुणाकडे जाणार नाही, फक्त तुमच्याकडे येणार, दिलं तर तुम्हीच देऊ शकता. ही भूमिका त्यांनी मांडली. ते उपोषणाला बसले. मी गावात गेलो. गावात गेल्यानंतर माझा माता भगिनी त्या ठिकाणी होत्या. सगळ्यांचं म्हणणं होतं, भाऊ आता हे उपोषण सुटलं पाहिजे, यासाठी काहीतरी सांगा. म्हणून खोटं सांगा, लबाड सांगा, पण सांगा. पण आजपर्यंतचा इतिहास आहे. जयकुमार गोरे आला, दिला शब्द तर कधी त्या शब्दापासून मागं गेला नाही. शामगावला आलो, शामगावला सांगितलं की तुम्हाला पाणी देणार. आता सर्वे चालू झाला आहे, काळजी करू नका, शामगावला पाणी देणार. लगेच बाजूच्या 2 गावाचा हिशोब आला. दादांनी सांगितलं, देवेश दादा दोन्ही मदत दादांनी सांगितलं, बाजूच्या 2 गावाचा समावेश होतोय का बघा. काळजी करू नका, जिथं जिथं पाणी पाहिजे तिथं तिथं पाणी देऊ आपण. आणि तुम्हाला खरं सांगू, माझा जन्मच पाण्यासाठी झाला आहे. आणि या मान गटावरच्या मातीत कदाचित जयकुमार गोरे जन्माला आला नसता तर पाणी आलं नसतं असं म्हणणार नाही. पण अजून किती दिवस वाट बघायला लागली असती माहिती नाही. त्यामुळे प्रचंड संघर्षातून आपण पाणी आणलं. आणि पाणी फक्त मतदारसंघापुरतं नाही, मतदारसंघात नाही, जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो, ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाणी आहे, ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त धरणं आहे, त्या जिल्ह्यामध्ये पाणी न देता टेंबूचं पाणी आमच्या छातीवर, आमच्या डोक्यावर सांगली सोलापूरला जातं अशी परिस्थिती होती. ते पाणी धरून झगडून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये टेंबूचंही पाणी आता आमच्या मतदारसंघामध्ये घेतलं. तेव्हा काळजी करू नका, की पाणी नागझरीपर्यंत पोहोचवायचा आपला संकल्प आहे. शिट्या वाजवायचं नाही. जिल्हा परिषद निवडून नाही आली ना, पाणी नाही मिळणार. तेव्हा या मतदारसंघात आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कुशेसावली मतदारसंघाच्या सांगितलं. मी तुम्हाला शब्द देतो, धैर्यशील दादाने विक्रम बाबाच्या तोंडात आलेला एकही शब्द पडू देणार नाही. एकही शब्द पडू देणार नाही. जो जो शब्द सांगितला तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी जयकुमार गोरेची, माझ्या सगळ्या सहकार्यांची. आता मला काय पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. मला काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे. जिल्हाध्यक्षाची परवानगी घेतली नाही तेव्हा लगेच काय बोलणार नाही. पण मी तुम्हाला हे बाकी जबाबदारीने सांगतो. आता ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना, जेव्हा देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, ज्या मातीने, ज्या लोकांनी, ज्या माणसांनी माझ्या मनापासून प्रेम केलं, माझ्या पक्षावर केलं, माझ्या नेत्यावर केलं, त्या संस्कारात वाढलेला कार्यकर्ता मी आहे. म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून, मग शाहूत मला आमचा अनुभव म्हणला, भाऊ मुख्यमंत्री शरद मधलं काय जमल का थोडंफार. तो पलीकडे आमचा दादा म्हणला, काय ग्रामपंचायत कार्यालय देता येतील का काय. बाबा आज वाढदिवसाची भेट तुम्हाला म्हणून तुमच्या मतदारसंघात ज्या ग्रामपंचायतीला कार्यालय नसेल किंवा ज्या कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय खराब झाला असेल त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला कार्यालय देणार नाही. मग 20च्या 20 द्यायला लागलं तरी देणार, शब्द आहे मला. पण असेल तिथं नाही, नसेल तिथं. तेव्हा या शहरासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.
कुशेसावळीसाठी आवश्यकता आहे, इथल्या जिल्हा परिषद गटासाठी आवश्यकता आहे. वडगावचा विषय सांगितला, तिथं हुतात्म्याचं स्मारक आहे, त्या ठिकाणी त्या लोकांनी काय मागितलं, 9 सप्टेंबरला पुन्हा तिथे येणार आहे. पण दादानी मला निमंत्रण दिलं, पण दादाला सांगितलं आठवून सांगा मला मी तिथं काय शब्द दिला होता. कारण जयकुमार गोरेने शब्द दिला तर शब्द पूर्ण केल्याशिवाय परत जात नाही. जो शब्द मी वडगावला दिला होता त्या शब्दाची मंजुरी घेऊनच त्या स्मारकावर आपण जाऊ, काळजी करू नका. 9 सप्टेंबर त्यामुळं आता देण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. 25-15चा विषय असू दे, का आमच्या खात्यालाच 25-15 म्हणतात. मी चाललो तरी 25-15चा विषय होतो, पण 25-15चं महत्व काय बाबा. आता इथं आम्ही रस्ता केला 400 कोटीचा, मायनीवरनं मल्हारपेठ रस्ता आम्ही 400 कोटीचा केला. किती मतं वाढतील होते, किती मतं वाढतील त्यानं. पण एखाद्या वस्तीला आमच्या रस्ता आहे, त्या वस्तीला 5 लाखाचा लोन टाकून दिला तर त्या वस्तीवरची माणसं आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि त्याने काम केले म्हणून सांगतात. एखाद्या समाजाचं छोटंसं सभामंडप केलं तर ती लोक सांगतात की आमचं सभामंडप या माणसांनी केलंय, त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अडचण असते, ज्या ज्या ठिकाणी सगळे नियम तोडून काही गोष्टी करायच्या असतात त्या 25-15 बंद करता येतात. त्यामुळे त्या गोष्टी करायचा खातं आहे आपल्याकडे. त्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आपल्याकडे, ज्या ज्या ठिकाणी अशी मंदिरं आहेत ज्यांना बळवर्गाचा दर्जा आहे, अशा सगळ्या मंदिरांना विकसित करण्याचा निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलाय. आणि तुम्हाला माहिती आहे आता कुठलंही मंदिर असो त्याला क वर्गाचा दर्जा असेल तर ब वर्ग आपण करू आणि त्याचा विकास करण्याचा संकल्प आपण केलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक गोष्टी केल्या. मी आज ग्रामीण मार्गामध्ये आपण बघतो, ग्रामीण मार्गामध्ये कुठला निधीच येत नव्हता, वर्षानुवर्षी ते रस्ते होत नव्हते. तेव्हा मुख्यमंत्री सडक योजना ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणली. आणि आता आपण सगळेजण बघतोय की आता ग्रामीण भागातलं रस्त्याचं जाळं उभं राहते. आता तुम्हाला सांगायला आनंद होतो, सगळ्यात अडचणीचा आपला काय असेल आता बाबा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मतदारसंघात सगळ्यात अडचणीचा पानंद रस्ता आहे. आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतलाय की आता पानंद रस्त्याचा नवीन GR येतोय आणि तो GR आल्यानंतर आपल्या सगळ्या पानंद रस्त्यासाठी पैसे देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलाय. आता उसाच्या गाड्या जात नाही, हे जात नाही, ट्रॅक्टर निघत नाही, हे अडकला ते अडकला, आता अशी परिस्थिती तर ही सगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत आणि ही सगळी कामं पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला. तर मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे, मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत. आता आम्ही जिल्ह्याचे 2 मंत्री आता आहेत आणि जिल्ह्याचे सगळे आमदार आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू बाबा, आता जर आपण लोकांच्यासाठी काही करू शकलो नाही तर आपण कधीच करू शकणार नाही. तेव्हा आता काही ते घडवण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा सगळे मिळून आपण संकल्प करून या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जे घडलं नाही ते घडवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई करायला लागेल. ते आपण सगळे मिळून करू, एवढं या ठिकाणी आपल्याला सांगेल. आज अनेक लोक इथं आलेले आहेत, सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ती करण्यासाठी कराड उत्तरनं आम्हाला भरभरून दिले, दक्षिणनं बाबा भरभरून दिले. मला आमची इच्छा एकच होती, बाबा मी यायचो, कधी कधी लोकांना वाटायचं, पण बाबा माझी मनापासूनची भावना होती की आमचा मित्र अतुल बाबा आमदार झाला पाहिजे. मनापासूनची भावना होती, त्याच्यामध्ये कुठले किंतु परंतु नव्हतं. आणि म्हणून जे काय आपल्याला जमेल ते मदत करायची भूमिका आपली असायची. आमच्या मदत झाली नाही झाली देव झाले, आमच्यावर फायदा तोटा देव झाले, पण आमची भूमिका प्रामाणिक होती आणि त्या भूमिकेत तुम्हाला तुमच्या इथे येण्याचा प्रयत्न केला. आणि बाबा मी जिल्हाध्यक्ष होतो, तुमच्याकडे जास्त कार्यक्रम दिले, कार्यक्रम घ्यायला माणसंच नव्हती. कार्यक्रम घ्यायचा म्हणजे सगळी तयारी असायला लागते आणि एकाच गाड्याची सगळी तयारी. अचानक फोन करायचा आणि घे म्हणलं की घ्यायचं. त्यामुळं बाबा त्याचा फायदाही झाला. बाबांनी या ठिकाणी केलं. आता पलीकडे उत्तरचा विषय, उत्तरनं तर भरभरून दिलं. 10-12 वर्ष संघर्ष करतोय उत्तरमध्ये. आम्ही 10-12 वर्ष संघर्ष करतो. अनेकदा आलो, अनेकदा संघर्ष केला, अनेकदा अनेक गोष्टी विषयावर मी बोललो. आणि तेव्हा या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे भूमिका घेतली आणि आता ते परिवर्तन झालं नाही. म्हणून दादाच्या रूपाने आपल्याला आमदार मिळाला.
आपण सगळ्यांनी न्याय दिला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे धैर्यशील दादा असतील रामा असतील या सगळ्यांनी त्याग केला. त्या लोकांना आम्ही सांगितलं की आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर सातारा जिल्ह्यात आपल्याला किमान आम्ही दोघे अजून 2 आमदार आपल्याला निवडून द्यायला लागतील. ही भूमिका आम्ही घेतली आणि ती भूमिका घेत असताना धैर्यशील दादाला थांबण्याची विनंती केली आणि थांबून नाही तर आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी दिली. खास करून आमच्या नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. रात्री 12 वाजता बैठक घेऊन ती चर्चा झाल्या आणि त्यांनी जबाबदारी पार पाडली. आता त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. दादा आता तुम्ही आमदार म्हणून काम करताय पण बिलकुल काळजी करू नका. विक्रम बाबा तुम्ही लढाई करताय पण दादाच्या सन्मानाची जबाबदारी जयकुमार गोरेने घेतली असं मला वाटतं. आणि माझं नेतृत्व माझा विश्वास आहे. ज्या नेतृत्वाने सांगितलं की दादा तुम्ही थांबा तुम्हाला सन्मानानं पक्षामध्ये स्थान आम्ही देऊ आणि त्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका दादा. अस्वस्थ व्हायचं तर अजिबात कारण नाही झालं. आपण नक्की आपल्या दादाला न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका आहे सरकारमध्ये. आपण सगळे मिळून घेऊ आणि नेतृत्व पण त्याला न्याय देतील ही भूमिका आहे. मागे म्हणणार आमचं रामकृष्ण आमचं काय तुम्हाला खरं सांगू का गीता असल्याशिवाय काहीच मिळत बघा. आता माझ्यासारखं पूर्व 4 वेळा आमदार होते मंत्री होते ते पण ग्रामविकास खात्याचा. कोणच म्हणत नव्हतं मंत्री होते. राजे महाराजांच्या घराण्यात कुठं माझं जमायचं पण असं असताना सुद्धा बघितलं आज मंत्री म्हणून काम करतो. तेव्हा चिंता करू नका. आपलं योग्य वेळ आली की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. काळजी करायचं काम नाही. त्यामुळं सगळ्यांचा सन्मान करत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून ही लढाई पुढे न्यायची आहे. शेवटी सरदार अनेक असले तरी राजा एकच असतो. त्यामुळं ही भूमिका आपल्याला पुढे घेऊन जायला लागेल. ती भूमिका आपण सगळेजण पुढे घेऊन जात आहे याचा मला मनापासून आनंद आहे. आता आनंद आणखीन कधी होईल जेव्हा या मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाची पंचायत समिती कराडची निवडून येईल तेव्हा अधिक आनंद होईल. त्यामुळे कराडच्या जनतेनं त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता आमदार दिलेला आहे. आता जबाबदारी आता तुमची आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन ही लढाई तुम्हाला पुढे न्यायची आणि लोकांचा विश्वास ठरवण्याची जबाबदारी आता कुटुंब प्रमुख म्हणून दादा तुमची आहे. आता आपण सगळ्यांना आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढचं भविष्याचं राजकारण आपल्याला मांडलं पाहिजे. खूप मोठ्या अपेक्षा लोकांच्या आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती आपल्याला करायला लागेल. कारण लोक परीक्षा घेत असतात, जुन्या नव्याचा फरक शोधत असतात आणि जुन्या नवा जेव्हा फरक लोक करतात तेव्हा नव्याचं पारडं जड होतं तेव्हा पुन्हा निवडून येतं. लक्षात असू द्या. तर ती भूमिका लोकांच्या पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि पुन्हा ताकदीनं जे मागं घडलं ते घडवून दाखवायचे आहे. तर अजून 5 वर्षांना हनबरवाडी बनगरवाडी काय कृतीवाडी हनबरवाडी नंदगरवाडी अजून आपण पण म्हणलं तर अवघड होईल. आपलं पिढी साहेब म्हणणं राहिलं ही पण असंच दिसते. त्यामुळे आपल्याला आता हा विषय संपवायला लागेल. जिथं पाणी नाही तिथं पाणी आपल्याला द्यायला लागेल. त्यामुळं ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे ही भूमिका घेऊन आपण काम करू. काळजी करू नका. अख्खं सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पाठीशी उभा आहे. भारतीय जनता पक्ष पण तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला मला एवढंच सांगणं आहे तुम्ही फक्त तुमचं काम करा. तुम्ही एक काम केलंय. तुम्ही विधानसभेत परिवर्तन घडवलंय. आता जबाबदारी आमची आहे. भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळेजण कुठंही करार उत्तरला कमी पडणार नाही. लागेल त्या ठिकाणी लागेल ते उभं करू. त्या लोकांची सेवा करण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ. म्हणून दादा तुम्ही म्हणला आता आम्हाला द्या मागायची जबाबदारी तुमच्यासाठी आम्ही लोकांना शब्द दिला तर तुमची तर जबाबदारी आहेच आहे पण त्याच्या अगोदर माझी जबाबदारी आहे. लोक म्हणते सगळ्यात पहिला हे तुझं इथं सगळं सांगून जात होता. एकदा बदल करा, भाकरी फिरवा, बैल बदला सगळं सांगत होता. आता हिरो पण तसाच दिसतो असं म्हणून व्यवस्था करायला तर आपण जबाबदारीने काम करू.
गावागावामध्ये लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. जिथं पाणी पाहिजे तिथं पाणी देऊ, जिथं रस्ता पाहिजे रस्ता देऊ, जिथं काम पाहिजे तिथं काम देऊ. या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण मिळून करू एवढं या ठिकाणी सांगतो. बाबा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अतुल बाबांनी मगाशी सांगितलं जिल्हाध्यक्ष पदाचा किस्सा. बाबा मला तर जिल्हाध्यक्ष झालो मला माहितच नव्हतं. मला फोन आला जिल्हाध्यक्ष व्हायचं म्हणजे मलाही कळत नाही जिल्हाध्यक्ष का झालं. आणि इथंही बघितलं भारतीय जनता पक्ष धैर्यशील दादाचं सगळ्यांनी धैर्यशील दादाचं नाव घेतलं. अतुल बाबा झाले असंच असते बाबा. त्यामुळं माझी भूमिका कायम जिल्हा एकसंघ राहायला पाहिजे. आपण सगळ्यांनी एक विचारानं काम केलं पाहिजे. आणि जेव्हा नेतृत्व काही भूमिका मांडत असतं तेव्हा नेतृत्वानं बाबा कधी कधी तो विचार केलेला असतो. शून्यात आजपर्यंत देशामध्ये राज्यामध्ये एवढं मोठं नेतृत्व उभं राहतं तेव्हा नेतृत्वाने विचार केलेला असतो. तेव्हा सगळ्यात पहिलं बाबांचं नाव आलं तेव्हा सगळ्यात पहिली शिफारस मीच केली बाबा. तेव्हा विषय ठेवला शेवटी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम करायचं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा कोण असेल तर तो आपल्यासारखं नेतृत्व बाबा आहे याचं मी खात्रीने सांगेन. त्यामुळे त्या पद्धतीचं काम आपण पुढे घेऊन जात आहे. मला खात्री आहे दादांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लोकसभा जिंकलेली आहे. बाबा तुमच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायचं असा संकल्प आपण या निमित्तानं करूया. बाबा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या विक्रम बाबा मनापासून शुभेच्छा देतो. या मतदारसंघात तुम्हाला सगळ्यांना मला शब्द आहे विक्रम बाबा आणि धैर्यशील दादा जो शब्द देतील तो जयकुमार गोरेचा शब्द आहे. लक्षात ठेवा कुठेही कमी पडणार नाही एवढा शब्द देतो. थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद दादा. आपण वाढदिवस साजरा करूया कुटुंबियांच्या समवेत. या राज्याचे ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दोन्ही तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि सर्व व्यासपीठावरील सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये एक आपला जातोय विक्रम बाबा हॅपी बर्थडे टू यू. आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपणास इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं. बाबा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आलेल्या सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व या गटातील सर्व तरुण सहकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी विनंती आहे.